नाशिक कंपनी धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणामध्ये राष्ट्रीय महिला आयोगाचा निदा खान संदर्भातला अहवाल समोर आलाय। या प्रकरणामध्ये निदा खानची महत्त्वाची भूमिका होती। राष्ट्रीय महिला आयोगाचा 50 पानी अहवाल समोर आलाय। निदानं इतर आरोपींसह महिलांचा छळ केल्याचा सुद्धा यात उल्लेख आहे। जाळ्यामध्ये अडकलेल्या मुलींना निदा धार्मिक शिकवण द्यायची अशी सुद्धा बाब या अहवालामध्ये नमूद केलेली आहे। तर झी 24 तासवर आपण निदा खान संदर्भातला हा अहवाल पाहतोय। हा सर्वात मोठा 50 पानी असा अहवाल समोर आलाय। इतर आरोपींसह निदानं महिलांचा छळ केला अशी सुद्धा माहिती समोर आलेली आहे। राष्ट्रीय महिला आयोगाच्या अहवालात हा उल्लेख आहे। जाळ्यामध्ये अडकलेल्यांना ती धार्मिक शिकवण द्यायची अशी सुद्धा माहिती या अहवालामध्ये नमूद करण्यात आली आहे। तर निदा खानला अटक करण्यात आलेली आहे। तिला न्यायालयानं या संदर्भात अनेकदा कोठडी सुद्धा सुनावलेली आहे आणि सध्या तिची चौकशी केली जाते। तिच्या कुटुंबाची सुद्धा चौकशी केली जाते। दरम्यान या प्रकरणामध्ये राष्ट्रीय महिला आयोगाचा आता अहवाल समोर आलेला आहे। निदा खान संदर्भातला हा अहवाल आहे आणि या प्रकरणामध्ये निदा खानची सर्वात महत्त्वाची भूमिका असल्याचं म्हटलेलं आहे। तर निदानं इतर आरोपींसह महिलांचा छळ केला होता असाही उल्लेख आहे। जाळ्यामध्ये अडकलेल्या मुलींना निदा धार्मिक शिकवण द्यायची अशी सुद्धा माहिती समोर आलेली आहे आणि त्यामुळे आता निदाच्या अडचणी आणखी वाढलेल्या आहेत। नाशिकमधल्या एका बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये धर्मांतर आणि अत्याचार प्रकरणामध्ये निदाची भूमिका अतिशय महत्त्वाची होती अशी बाब आता समोर आलेली आहे। राष्ट्रीय महिला आयोगाचा 50 पानी अहवाल समोर आलाय आणि या 50 पानी अहवालामध्ये या अनेक महत्त्वाच्या बाबींचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतोय। कपिल राऊत आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। निदा संदर्भातला राष्ट्रीय महिला आयोगाचा अहवाल समोर आलेला आहे। अनेक बाबी यातून आता स्पष्ट झालेल्या आहेत। त्याचा उल्लेख सुद्धा यामध्ये आपल्याला आढळतोय। या व्यतिरिक्त आणखी काय महत्त्वाचे मुद्दे या अहवालामध्ये आहेत? जो महिला आयोगाचा रिपोर्ट आलेला आहे त्यामध्ये अनेक ज्या गोष्टी यांचा खुलासा झालेला आहे। सर्वात महत्त्वाचा खुलासा म्हणजे 50 पानाचा अहवाल आहे आणि 50 पानाच्या अहवालामध्ये महत्त्वाचं म्हणजे धर्मांतर हा विषय महत्त्वाचा आहे। धर्मांतर हा झाले होतं, हा प्रकरण सुरू होतं असंच ह्या IT कंपनीत घडत होतं हे एक सिद्ध झालेलं आहे। याच्या आधी आपण प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं का असं घडतंय का नाही घडतंय याची चौकशी सुरू आहे, पण त्याच्यावरती हे शिक्कामोर्तब केलेलं आहे। दुसरा आहे निदा खानचा रोल। निदा खानचा रोल हा खूप महत्त्वाचा आहे आणि ते डिफेंडंट रोलमध्ये होती असं एक महत्त्वाचा अहवाल दिलेला आहे अशी महत्त्वाची सूत्रांची माहिती समोर येते आहे। खरं तर जे 3 आरोपी आहेत ते 3 आरोपी मुलींना फसवायचे, त्यांना धर्मांतराचे धडे द्यायचे, त्यांना धर्मांतर करण्यासाठी भाग पडायचं आणि त्याचं ब्रेन वॉश जे करण्याचं काम आहे ते निदा खान करत होती। निदा खानचा महत्त्वाचा रोल या पूर्ण भूमिकेत आहे असं समोर येत आहे। त्यामुळे निदा खान दोषी आहे असंच या अहवालामध्ये म्हटलेलं आहे। निदा खाननी ह्याच्याबाबत खूप मोठी पावलं उचललेली आहेत आणि निदा खानचा या गोष्टीमध्ये महत्त्वाचा रोल होता। मुलींना ब्रेन वॉश करणं, मुलींवरती दबाव टाकणं, मुलींच्या ज्या तक्रारी आहेत त्या वरपर्यंत न पोहोचवणं, अशा अनेक गोष्टींमध्ये निदा खान दोषी आहे आणि निदा खानचा हात होता असं या अहवालात म्हटलेलं आहे। त्यामुळे पॉश धोरणाचंही जो पॉश धोरण आहे त्याचंही कुठेतरी हे नियम पाळले नाही आहेत असंही समोर आलेलं आहे। त्यामुळे हा जो रिपोर्ट आहे हा खूप काही सांगून जात आहे आणि निदा खान जे सध्या प्रकरण सुरू आहे ज्याच्या राजकीय पडसाद उमटत आहेत पूर्ण महाराष्ट्रावर, अशा निदा खान संदर्भात स्पष्ट केलेलं आहे का तिचा रोल होता। ह्या ज्या आरोपी आहेत हे जे आरोपी आहेत त्याला मदत करण्याचा तिचा रोल होता, महत्त्वाचा रोल होता आणि तिने त्या आरोपींना मदतच केलेली आहे। या पूर्ण प्रकरणामध्ये, या ITच्या पूर्ण प्रकरणामध्ये, धर्मांतर प्रकरणामध्ये तिचा महत्त्वाचा रोल होता। ब्रेन वॉश करण्याचं काम ती करत होती, दबाव टाकण्याचं काम ती करत होती, तक्रारीवरपर्यंत न पोहोचवण्याचं काम ती करत होती, मुलींचं न ऐकणं त्यांचं म्हणणं पटवून न घेणं ही भूमिका ती घेत होती। त्यामुळे एकंदरीतच आरोपींना ती मदतच करत होती असं या अहवालात म्हटलेलं आहे। त्यामुळे हा अहवाल खूप काही सांगतोय आणि खूप काही पुढे जातोय। त्यामुळे एकंदरीतच आता येणाऱ्या काळामध्ये पोलीस ह्या अहवालानुसार चौकशी करतील, निदा खानची चौकशी करतील आणि निदा खान नक्कीच ह्यामध्ये पूर्णतः आरोपी आहे असं स्पष्ट होत आहे। अगदी त्यामुळे या अहवालामुळे निदाच्या अडचणी आता खूप वाढलेल्या आहेत। धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।